आता पावसाळा सीझन चालू आहे. ऑगस्ट महिना चालू आहे. तर ऑगस्ट महिन्यामध्ये पण फुलोरा कमी असतो. तर आम्ही काय करतात, मी अशी आयडिया केलेली आहे की स्टँड बनवलेला आहे लाकडाचा. त्याच्यावर एक मोठं ताट ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये काड्या वगैरे टाकून ना साखर पाणी देतो. एक टायमाला कम से कम 2.5 लिटर साखर पाणी देतो. तर हे आजूबाजूचे सर्व माझ्या पेटीतल्या पण माश्या येतात आणि बाकीच्या आग्या माश्या पण तुम्हाला दिसतील मोठ्या. म्हणजे जे आजूबाजूला जेवढ्या माशांची पोळी असतील त्यांनाही खायला होऊन जाते. कारण ह्या टायमाला फुलोरा नसतो ना, तर त्यांना पण खाण्यासाठी हे अशा प्रकारे आपण आपल्या परिसरात त्यांची सोय करू शकतो. ह्यामुळे आपल्या परिसरात मधमाशांची संख्या वाढण्याची शक्यता असते. हे जास्तीत प्रत्येक शेतकऱ्याने असं केलं पाहिजे. पावसाळ्यात थोडं साखर पाणी मधमाशांना दिलं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या शेताच्या आजूबाजूला मधमाशाची वसाहती वाढते. असं साखर पाणी दिल्याने बाहेरील पण ज्या कॉलनी असतात त्यांना म्हणजे समजते की इकडे खायला मिळते. त्या हिशोबाने ते इकडे जवळपास मग वसाहत करतात. आणि मग आपल्या शेतावरती पण ज्यावेळी लागवड होते त्यावेळी पॉलिनेशनसाठी मग ह्याच कॉलन्या आपल्यासाठी कामात येतात आणि उत्पादनात पण वाढ होते. ह्याच्यामुळे हे अशा प्रकारे सोय करू शकता तुम्ही मधमाशांची. हे मी 2-3 दिवसांनी देतच असतो मधमाशांना. मधमाशा रोज इकडे सकाळी येत असतात. साखर पाणी नसेल दिलं तरी मधमाशा इकडे येत असतात त्यांना, कारण माहिती आहे की इकडे खायला मिळते. हे काड्या पण अशा प्रकारे टाकून ठेवायचे, म्हणजे त्या काड्यांवरती मधमाशा बसून ना साखर पाणी पिता येते त्याच्यात, म्हणजे बुडून मरत नाही. जर तुम्ही अशा काड्या नाही टाकल्या ना ते त्याच्यावरती म्हणजे पाण्यात साखर पाण्यामध्ये बुडून ना माशा तुम्हाला मेलेला दिसते. म्हणून अशा प्रकारे भरपूर काड्या टाकायच्या, भरपूर. एक असं तुम्ही एक आयडिया करू शकता. अशा प्रकारे किती मासे आलेत बघा, भरपूर मासे उडतात.